सगळ्यांना गोड गोड आंब्यांपासून गोड गोड गुड मॉर्निंग. चला सगळ्यांना शुभ सकाळ. सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तिकडे तेलाच्या पिशव्या, इथं हे आंबे, इथं पीठ भिजून ठेवलेलं आहे पुरणपोळ्यांसाठी. सुनबाईचं चाललं आहे गुळ किसायचं काम. तर डाळ शिजलेली आहे पुरणासाठी. चला हाय करते तुम्हाला. आणि इथं माझी चालू साराची तयारी. तर इथं मीठ, हा थोडा कोथिंबीर मसाला थोडा होता तो घेतला आहे. इथं काश्मीरी लाल मिरची, हळद, हा ही घरची लाल मिरची, इथं घरचा मसाला. इथं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आहे मसाल्याचं. आणि इथे डाळीचं पाणी. इकडे छान चहा उकळतोय. असं चालू आहे धोंड्याचं स्वयंपाकाचं. तर बघा असं किचन. चला कटाची आमटी करून घेते, नंतर पुरण करून पोळ्या बनवायच्या आहे. आणि इथं भात पण झालेला आहे कुकरमध्ये. इथे कुकरमध्ये भात झालेला आहे. तर 30 ते 35 माणसांचा स्वयंपाक आहे. वाटणामध्ये भरपूर लसूण, भरपूर कोथिंबीर, आलं, 7 ते 8 कांदे भाजलेले आणि 2 वाट्या खोबऱ्याचा असा हा मसाला आहे. छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. आणि आता आपण हे घेतलेले मसाले टाकायचे. आता मसाले टाकून घेतले. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आणि मग डाळीचं शिजलेलं पाणी टाकायचं. तर मी अजिबात दुसरं पाणी वापरत नाही साराला, याच पाण्यात सार बनवते. आणि इथं एवढं पाणी वापरायचं फक्त. ते मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी आहे, जे आपण मसाला मिक्सर करतो ना, ते मिक्सरचं भांडं फक्त. छान तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करून घ्यायचा. चला मी इथं बनवते पुरणपोळ्या. इकडे पुरण, इकडं पुरण आहे. आमच्याकडं गुळाच्याच पोळ्या बनवतात. इकडं पण आहे पुरण, इकडं पण आहे. पीठ पण छान भिजलं आहे. इकडं चालू आहे पोळ्या, इकडं बहीण भांडी घासते. चला इथं चालू आहे पुरणपोळ्या. छान पोळ्या होत आहे. आणि शेवट दिवस आहे धोंड्याचा. चला इथं चालू आहे डेकोरेशन. सौबाई बसली आहे बिन मेकअपची. हा ननंदबाई आहे, आई आहे. आणि असं चालू डेकोरेशन. इकडं आपलं देवारा, आणि देवाऱ्यासमोरच करते बहिणीचा मुलगी मोठी. एक म्हणजे का तिला बाई काही कर नाही. इकडं पाय. सारखं बाप्पा थोडे.
साड्या उपयोग नाही. एवढ्या साड्या उपयोग नाही. नाही 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 ना असं घरीच आहे ना म्हटलं घरीच म्हटलं आम्ही म्हटलं तू म्हटली मला जाऊ तिकडून म्हणता हा ना मग पुढे गेला का छान त्याला म्हणून निघून का मला ना नुसतं चारण भात काम मुली सगळं एवढ्या काय नको आणू बाया पैसा काय मग काय खाऊ हे काय केलं आई तर तेवढं मग आई